भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स जवळपास 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतणार आहेत। बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स हे दोघेही अंतराळ मोहिमेवर होते। गेल्या वर्षी 5 जूनला ते या मोहिमेसाठी अंतराळात गेले। 19 मार्च रोजी स्पेस एक्सचे ड्रॅगन अंतराळयान या दोघांना घेऊन फ्लोरिडा किनाऱ्यावर उतरणार आहे। पण 8 दिवसांच्या मिशनवर गेलेले हे दोघे तब्बल 9 महिने अंतराळात अडकले होते। या 9 महिन्यात सुनीता यांची दैनंदिनी कशी होती, आरोग्य कसं होतं, याबद्दल अनेकांना प्रश्न पडले। पण यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो सुनीता आणि बुच विल्मोर अंतराळात काय खायचे किंवा त्यांचं जेवण काय होतं, याबद्दलची माहिती मी या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचं स्पेसक्राफ्ट आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रामधून अनलॉक झालं असून ते भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे 3:30 वाजता समुद्रात उतरण्याची शक्यता आहे। 61 वर्षांचे बुच विल्मोर आणि 59 वर्षाच्या सुनीता विल्यम्स गेल्या 286 दिवसांपासून अंतराळात अडकलेत। या सगळ्या काळात अंतराळ संस्थेचे डॉक्टर त्यांच्या आहारावर आणि आरोग्यावर लक्ष ठेवून होते। मात्र लोकांच्या मनात त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल, ते नेमके काय खातायत याबद्दल अनेक प्रश्न आहेत। तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सुनीता यांच्या आहारात भात, चपाती, बिस्किट्स अशा अन्नाचा समावेश नव्हता। स्टारलाइनर मिशनशी संबंधित एका तज्ञानं काही काळापूर्वी द पोस्टला सांगितलं होतं की ते दोघंही विविध प्रकारचं अन्न खातायत, ज्यामुळे त्यांचं पोट भरेल याहीपेक्षा त्यांची ऊर्जा जास्त काळ टिकेल अशा अन्नाचा त्यात समावेश आहे। मिशनच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी अन्न साठवण्याची सुविधा स्पेस स्टेशनवर असते। त्यांच्या आहारात व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे पदार्थ होते। पावडर दुधासह धान्य, पिझ्झा, कोळंबी कॉकटेल, रोस्टेड चिकन आणि टूना फिश यांचा त्यांच्या जेवणात समावेश होता। नासाने दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर प्रत्येक अंतराळवीराला दररोज जवळपास 1.72 किलो अन्न पुरवलं जातं। बहुतेक अंतराळवीरांचं अन्न हे फ्रीज, ड्राय किंवा पॅक केलेलं असतं। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवरील फूड वॉर्मर वापरून ते पुन्हा गरम करता येतं। कोणतेही मांसाहारी पदार्थ आणि अंडी पृथ्वीवर शिजवली जातात आणि पॅक केली जातात। अंतराळात फक्त गरम केली जातात। अंतराळवीरांसाठी सर्वात जास्त ताज्या फळांचा आहारात समावेश केला जातो। हे अन्न 3 महिन्यांनी पृथ्वीवरून स्पेसशिप पर्यंत पाठवलं जायचं, ज्यात पॅक केलेलं अन्न, गोठलेली फळं आणि भाज्या असतात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पाठवलेलं अन्न थंडच खावं लागतं का? कारण अंतराळात ओव्हन, गॅस यासारखी अत्याधुनिक साधनं नसतात। मग हे अन्न गरम कसं केलं जातं तेही जाणून घेऊया। अंतराळात ऑक्सिजनचं प्रमाण अत्यल्प असतं, त्यामुळे इथं आग निर्माण होऊ शकत नाही। यावर उपाय म्हणून अंतराळवीरांना जे अन्न दिलं जातं ते रेडीमेड किंवा पॅकेज फूड असतं। यात केवळ पाणी मिक्स करून हे अन्न बनवलं जातं। शक्यतो या अन्नपदार्थांचं पॅकिंग हे सामान्य तापमानात राहील अशा प्रकारचं असतं। पण या व्यतिरिक्त अन्न गरम करण्यासाठी फूड वॉर्मरचा वापर केला जातो। या मशीनच्या सहाय्याने अंतराळवीरांचं अन्न सुरक्षित ठेवलं जातं। पण याहून एक गोष्ट वेगळी आहे, ती म्हणजे अंतराळात पृथ्वीसारखी भूक लागत नाही, अन्नाचा वास येत नाही किंवा अन्नाची चवही लागत नाही। अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राइब करा। धन्यवाद।